मुंबई पुणे महामार्गावर टाकवेखुर्द गावाजवळ भरधाव कार उलटून अपघात झाल्याची घटना घडली आहे। या अपघातात 10 वर्षाच्या मुलासह एकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे, तर तिघे जण गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। ही घटना रविवारी मध्यरात्री 12 वाजण्याच्या सुमारास घडली। बबन राघू सुतार वय 50 राहणार माळसकर कॉलनी वडगाव मावळ, आर्यन ज्ञानेश्वर भालेकर वय 10 राहणार जाधववाडी नवलाकुंभरे तालुका वडगाव मावळ अशी मृत्युमुखी पडलेल्यांची नावे आहेत। या अपघातात मयूर ज्ञानेश्वर पंडित वय 26 राहणार मळवली, प्रवीण नागू लोहार वय 34 राहणार मळवली, रत्नेश बाबासाहेब सोनवणे वय 21 राहणार भाजे अशी जखमी व्यक्तींची नावे आहेत। त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या प्रकरणी मोटार चालक प्रवीण नागू लोहार वय 34 राहणार मळवली यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। याबाबत मयूर पंडित यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। रविवारी रात्री 12च्या सुमारास बाह्यवळण मार्गावरून मयूर आपल्या नातलगांसह पुण्याच्या दिशेने निघाला होता। टाकवेखुर्द गावाजवळ वळणावर अतिवेगामुळे चालकाचे मोटारवरील नियंत्रण सुटले आणि मोटार महामार्गालगत लोखंडी कठडे तोडत खड्ड्यात कोसळली। या अपघातानंतर सुतार आणि भालेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली। त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचा मृत्यू झाला। पोलीस उपनिरीक्षक भारत भोसले पुढील तपास करत आहे।